आंदोलनात सहभागी व्हायचे तर तुम्ही गावागावात करायचे का तसं नाही करायचं? नाही नाही, काहीच नाही करायचं. गावागावात महाराष्ट्रभर आपण कुठलाच प्रोग्राम दिलेला नाही आंदोलनाचा, कोणताच प्रोग्राम दिलेला नाही. त्याच्यामुळं गावोगावात कोणते आंदोलनं नसणार आहेत, कामाचे दिवस आहेत ना, कोणते उपोषणं नसणार आहेत, तर काहीच नसणार. जे येतील कामं संपल्याच्यानंतर ते इथे येतील, भेटतील, आशीर्वाद देतील आणि पुन्हा वापस येतील. कारण पावसाचे दिवस आहेत, इथं पण चिखल आहे भरपूर, त्यामुळे त्यांची गैरसोय व्हायची नाही, येऊन जाऊन करू शकते. पाटील साहेब, तुम्ही आत्तापर्यंत टप्प्याटप्प्यातनं उपोषण केलेलं आहे, म्हणजे प्रत्येक उपोषणातले तुम्ही टप्पे पाडलेले होते. या 2 दिवसानंतर असं करणार, 3 दिवसानंतर आम्ही पाहिलं. या उपोषण जे आहे यातला काही टप्पा आहे का? नाही, एक पण टप्पा नाही, एकही टप्पा दिला नाही. आपण प्रोग्राम दिलेला नाही राज्याला आंदोलनाचा, कारण आपल्याला आंदोलन करायचंच नाही आहे. कारण शेतीचे कामं आहेत, सगळं शेतीचं वाटोळं होईल तिकडं, सगळे शेती पडत. त्यामुळं आपण कामं करायचे. इथं मी खंबीर आहे, आता त्याची काही काळजी करायची गरज नाही. कामं संपल्याशिवाय इकडं कुणी यायचं नाही. त्याचा अर्थ वेगळा कुणी काढायची गरज नाही की मी येऊ नका म्हणतो, असं नाही. काम बुडून यायचं नाही. मागच्या 5 महिन्यापासून तुम्ही म्हणताय की फार मोठा काळ झाला, कुठलाही अपडेट तुम्हाला आलेलं नाही. बिटवीन सरकारचं कोणी तुम्हाला भेटलंय का, माहिती अपडेट दिली आहे का, किंवा सरकारने तुमच्याशी संपर्क करावा का? संपर्क करायला मी कुठं नाकारलं आहे का? सरकारने येऊ नये, चर्चा करू नये, आंतरवालीत येऊ नये असं मी कधीच म्हणलो नाही. ती त्यांची जबाबदारी आहे. कायदा सुव्यवस्था बिघडू नये ही सरकारची जबाबदारी, प्रशासनाची. आंदोलकाची भेट घेणं, चर्चा करणं, त्यांच्या मागण्या देतोय हे करणं, ही चर्चा करण्याची जबाबदारी त्यांची, जनतेची नाही. जनता ही त्यांची असती, पण ते आता जर राजकारण करायला लागले आंदोलनात तर त्यांना फटका तर बसणारच. चलो, धन्यवाद. या एक प्रश्न असा आहे की जानेवारीमध्ये तुमच्या उपोषणाच्या वेळेस उच्च तंत्र शिक्षण मंत्र्यांनी एक पत्र काढलं होतं की मुलींना KG to PG शिक्षण फ्री, पण त्या संदर्भातला अजून कुठलाही निर्णय झाला दिसत नाही. आता प्रवेश सुरू झालेले आहेत, त्यावर तुम्ही काही 1-2 महिन्यापूर्वी बोलला होता. हो, मी मागेही सांगितलं होतं, पण वरून निरोप होता तसा आहे की ॲडमिशन सुरू झाल्याच्या नंतर मुलीला मोफत शिक्षण दिलं जाईल. सरकारने ते सुरू केलं नसलं तर सरकारला विनंती आहे की तुम्ही जो JR काढलेला आहे तो लागू करा, त्याची अंमलबजावणी तातडीने करा आणि मुलींना सगळं शिक्षण जे आपण मोफत ठरवलेलं आहे ते शिक्षण मोफत देण्यासाठी सुरू करा. आणि याच्याच बरोबर जे ECBCतून पोरांनी फॉर्म भरलेले आहेत नोकर भरतीसाठी, शिक्षणासाठी, तर ज्यांचे कुणबी प्रमाणपत्र मिळाले त्यांना ECBC सोडून कुणबीमध्ये म्हणजे OBCमध्ये फॉर्म भरता आला पाहिजे. ती ऑप्शन खुला करा, तो बंद केलेला आहे. ज्यांनी ECBCत फॉर्म भरलेत त्यांना ECBCतच राहा म्हणते. तुझ्याकडं प्रमाणपत्र असलं तरी त्याचा उपयोग घेता येणार नाही असं म्हणते. तसं सरकारला माझी विनंती, तसं होता कामा नाही. त्यांनी जर ECBCतून फॉर्म भरला असला किंवा EWSमधून भरला असला तरीही त्याच्याकडं जर प्रमाणपत्र असलं कुणबीचं OBC, तर त्याला ते दोन्ही ऑप्शन सोडून कुणबीत येण्याचं, OBCत येण्याचं ऑप्शन खुलं करा. हे मी जाहीरपणानं सरकारला विनंती करून सांगतोय, कारण त्याशिवाय पर्याय नाही. आणि जे प्रमाणपत्र नोंदी निघाल्या, ज्यांचे प्रमाणपत्र मिळाले त्यांना तातडीनं प्रमाणपत्र लवकर द्या, कारण ते थांबून धरले. सगळे प्रमाणपत्र बऱ्याच जागेवर थांबून धरले. आता मुलाला शिक्षणाला लागणार आहेत ते प्रमाणपत्र त्यांना वापस त्यांना दिले जात नाहीत तातडीनं. ते ताबडतोब त्याचा सगळ्या काय तुम्हाला सर्वे करायचा आहे काय म्हणते ते सगळं करून ताबडतोब द्या. बंद केलेली ती सुरू करा. या सगळ्या काळामध्ये आता 1 वर्षाचा काळ गेला, मात्र अजूनही तुम्हाला जे हवं आहे ते सरकार देत नाहीये, मिळत नाहीये. कुठंतरी फसवणुकीची जाणीव आहे. 100%च पुढच्या वड्यात चालले. पण मी बी थांबणारातला नाही, कारण मी सरकारशी इमानदार नाही राहू शकत, समाजाशी इमानदार राहणार. त्यामुळं मी ते लावून धरणार, मिळेपर्यंत मी करत राहणार. नाही, आता ह्यावेळेस नावच घेऊ, नाही जुळलं तर काय करावं मग त्याला. ह्यावेळेस आता कशी समाजाची फसवणूक केली जाते, ह्यावेळेस नावच घेऊन सांगू, कारण आता आपल्याला नाविलाजानं त्यांनी राजकारण ढकललं असं म्हणावं लागेल. नाही, सरकारला मग आता पुन्हा एकदा तशी जनता बघायची असली ना, आश्वासनाचे फसवणूक करायची नसली तर काहीच नाही, नुसतं एक हाक देऊस तर दम. इकडं आणखी नाही 20-20, 25-25 किलोमीटरवर उभा राहायला जागा राहणार नाही. बघायची असली तर बघा म्हणा माझ्या एका हाकीवरती.
आणखी नाही बी इकडं 20-25 किलोमीटरवर उभा राहा जागा रस्ता निघा म्हणून तरच दम. लोकसभा सरकारला निवडणुकीच्या काही दिवसात निकालानंतर ultimatum काही महाविकास आघाडीतले काही खासदार तुम्हाला भेटायला आलेले होते काल रात्री, परवा रात्री. बंडू जाधव आले आणि आता महाराष्ट्रातले हे बघा सगळ्याच पक्षाची येतील हे जागाचा शिगीद कोणाला नाही म्हणते. हे अंतरवाली इथं आल्याच्या नंतर आम्ही शुभेच्छा देतो सगळ्याच पक्षाच्या जे खासदार झाले त्यांना मराठ्यांचं मत पडलेलंच आहे. जे ते इमानदार आहे, जे ते नाही आहे, बागलं की बागलं असं असतंय काय कायचं. परंतु सगळ्याच पक्षाच्याला केलं मराठ्यांनी, असं काही कुठं भेदभाव केलेला नाही. पण ते आभार मानायला आले होते का ते? येऊन भेटतेत, अंतरवालीत येतात भेटतेत. मग आता आल्याच्या नंतर का मी हाकून देऊ? तुमच्यामुळे आलो असं म्हणताय. विजय ते विजय तुम्हाला अर्पित केलेल्या लोकांनी सध्या भेटायला या सगळ्या खासदारांना तुमचं सांगणं काय, स्वप्न काय? आणि आणखीन नाही केल्या करीन ना नंतर. जे खासदार आले त्यांनी तुम्हाला विजय तुम्हाला अर्पण केला. त्याच्यात ते बोलणार आहेत, या सगळ्या गोष्टी होणार आहेत. ते बोलतीनच ना मराठ्यांना. मत काय सगळ्या पक्षातल्या खासदारांना उगाच केलंय का? मग सगळ्याच पक्षातल्या खासदाराला बोलावं विजय लागणार. तुम्हाला अर्पण केलाय त्यांनी. आता ते ज्याचं त्याचं मोठेपणाचा भाग आहे. परंतु मी राजकारणात नाही, मी काही केलं नाही. मी कोणाला काय पाडा म्हणलं नाही बाबा. मी घेताना उकरून माझ्याकडून. बीजेपीचे जे काही खासदार आहेत तुम्ही पाडण्याचा सुरुवात केलेली आहे असंही महाराष्ट्रातून अनेक जण बोलत आहेत. बोलून द्या ना. त्याला काय, त्याला नाविलाज. त्याला कोण काय बोलावं ज्याचा त्याचा अधिकार आहे. ते बोलणाऱ्याला नाही गिनत आम्ही आमच्या प्रश्नावरती ठाम आहेत. आम्हाला गोरगरिबांचे मराठीचे लोक मोठे करायचे, लेकरं मोठे करायचे त्याच्यासाठी. ते बोलणारा फलणाऱ्यासाठी नाही मी. मुख्यमंत्र्यांची भूमिका तुमच्याविषयी पॉझिटिव्ह राहिली होती. नंतरच्या काळात ती कशी बदलत गेली? हे नाही माहीत, पण त्यावेळेस आपण बी सोडलं नाही. चुकला कोणी, आपण बी सोडत नाही. त्यामुळं ते कोणी असो, पण शेवटी ते मुख्यमंत्री आहेत. त्यामुळं महाराष्ट्रातल्या सगळ्याच जनतेचा त्यांच्यावरच विश्वास ठेवावा लागणार आहे. तसं आमचा पण आहे की ते मार्ग 100% शिंदे साहेब याच्यात मार्ग काढतील. आणि फडणवीस साहेबांसुद्धा आव्हान करतोय ना. ते काय प्रॉब्लेम होतोय बघा, तुम्हाला खरं सांगतो मी की आम्ही आव्हान केलं की ते जाणून बुजून टाळल्यासारखं करतो. आणि आम्ही नाही घेतलं ना की मग ती म्हणतात मला विचारित नाही. विचारित तेव्हा काय होतं, ज्यावेळेस समाज विचारतो त्यावेळेस तुम्हाला पुढं व्हायला काय होतं, त्यावेळेस ताठून बसायला समाजाने विचारलं. आता आपण काय म्हणतोय कालपासून की फडणवीस साहेबांनी आणि शिंदे साहेबांनी स्वतःहून पुढं होऊन हा विषय मार्गी काढावा. हा समाज तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचत. आपण असं म्हणल्यावर नाही येणार. ती लोकांची नाराजी लय वाढल्यावर मग म्हणणार. तेव्हा सगळं हातातून गेलं असतं मग येऊन काय करता. आम्हाला राजकारण नाही करायचं म्हणतोय आम्ही. आमची भाषाच कळते का? मला नाही करायचं, माझ्या समाजाला पण नाही करायचं. तुम्ही आमचं ठरलेलं द्या. मराठ्याचा विरोध करण्याचं कारणच नाही. तुम्ही म्हणताय की उशिरा लक्ष कोंडीचा दिल्यामुळे काय संबंध आहे? प्रमुख आहेत ते. कोंडीचा काय संबंध आहे? ते प्रमुख आहेत. पटेल उशिरा लक्ष दिल्यामुळे त्यांचं नुकसान होते असं तुम्ही बोललाय. लोकसभेला त्यांनी तसं केलं, आता विधानसभेला तरी त्यांनी तसं करून लक्ष द्यावं आणि मागण्या मान्य करावं. नाही मी राजकारणाबद्दल नाही बोललो ते शब्द. की बघा मग आता एवढे निकाल लागलेत, एवढं वातावरण गरम आहे, याच्यात तर कोणच उपोषणाला बसणार नाही राव. कोणी म्हणा स्वतः हातात घ्या मोकळे व्हा. काय मागं पडायचं त्यांच्या. मला नाही जायचं त्याच्यात म्हणून मी रक्त जाळायला लागलोय. मी सावध करायला लागलोय. पहिला आंदोलका संदेश आहे तसा की ते सावध करायला आहे की मला राजकारणात जायचं नाही, माझ्या समाजाला सुद्धा जायचं नाही. आमचं ध्येय मराठा आरक्षण, आमचं ठरलेलं आरक्षण आम्हाला द्या. हे लोक तुम्हाला डोक्यावर घेऊन नसतील. याच्यापेक्षा काय सांगायला पाहिजे? नाही दिलं तर मग त्याला काय पर्याय? कशी असेल विधान? नाही मग 288 उमेदवार महाराष्ट्रात देणार सगळ्या जाती धर्माचे. मग मात्र मग नाही फुटा निघत. त्याला माझा नाविलाज आहे. मग मी म्हणतोय गोरगरिबाला त्रास देऊ नका. गोरगरिबाला मला नाविलाजानं देणारं मग बनावं लागणार. त्याला जबाबदार तुम्हीच असणार आहेत. आणि तुमच्या भाजपमधल्या सत्ताधाऱ्यातले जेवढे आमदार आहेत त्यांनाही सांगतो, तुमच्या नेत्याला जाऊन सांगा त्यांचं ठरलेलं द्या. नसतात तुम्हाला बोलायला जागा राहणार नाही. मी राजकारण करतोय काय करतोय म्हणून तुमच्या नेत्याकडे जाऊन ठरलेलं द्यायचं सांगा. परत बोंबलू नका. ते आमदारामध्ये बोंबलत असते. पण फक्त भाजपच का, इतर पक्षाचे का? म्हणलं मग घेतले नाव होते 2-3 भाजप शिवसेना म्हणलंच ना. सगळेच म्हणतोय ना मी. काय विरोधी पक्षावाले जा हां बस का. पण आम्हाला द्या. आम्हाला राजकारणात नाही यायचं. पण या उपोषणात तो प्रश्न मिटवा. लोकसभेत तुम्ही छोटासा हिसका दाखवला, विधानसभेत मोठा असेल ना. नाही मी स्वतःच जाणार त्याच्यात. मी स्वतः नाव घेऊ पाडीणार. आता सुप्त होते. नाव घेऊ पाडीणार. तुम्ही पण उभं राहणार? नाही राजकारणात आपण नाही जाणार. उभा नाही राहणार. गोरगरिबांना देणारा बनवणार. सगळ्या जाती धर्माच्या लोकांना देणारं बनवणार. मराठा ताकदीनं उभा राहणार त्यांच्या पाठीशी. मग कोणत्या जातीचा उमेदवार असतो? विधानसभेच्या तोंडावर हे शेवटचं उपोषण असेल आणि याच उपोषणावर सरकार निर्णय घ्यावा
नाहीतर तुम्ही राजकारणात म्हणजे तुम्ही 288 उभे करणार? नाही मग पर्याय काय आमच्या पुढं? आम्ही उपोषणाला बसून तुम्हाला सावध करावलं की द्या, तुम्ही देत नसाल तर आमच्या पुढं पर्याय काय? मग पर्याय काय? स्वतंत्र बरं, पक्ष स्थापन आश्वासन करणार वगैरे तर आहात यावेळेस की मग सरकार पक्ष देईलच स्थापन का? करणार आहात की मग आश्वासनावर की यावेळेस थेट अंमलबजावणीवर? आता आमच्या दारात उघडी देत उघडत नाही कुठं सरकारला चर्चेला या. यावेळेस नेत्यांना येता येईल ना? नाही बघा आता हे आंदोलन आहे, दरवाजे तर चर्चेचे खुलेच आहेत. 288 जागा तुम्ही लढवणार आहे, मात्र पक्ष स्थापन करणार आहेत की मग आघाडी असणार आहे किंवा काय कसं नाही ते असणार? आताच कसं ते पुढे सांगू काय राजकारणात सांगत नसते जणू. 27 तुम्ही बऱ्यापैकी राजकारण शिकले आहात. हा मग 27 शिकेलं मला जानेवारी त्यांनी. 2023 रोजी तुम्हाला पत्र दिलं होतं आणि त्यावेळेस मुख्यमंत्री असं म्हणाले होते की आता विषय मार्गी लागलेला आहे. लागलाय पण मग आम्हाला आणखी प्रमाणपत्र मिळणार ना सगळ्या सोयऱ्याला. ज्या नोंदी मिळाल्या त्या नोंदीच्या आधारावर ज्या मराठ्यांच्या नोंदी नाहीत त्यांना प्रमाणपत्र मिळत नाहीत. सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी होऊन आम्हाला त्यातून एक पत्र बघायचंय. चला मराठ्यांचा हट्ट जो आहे, जी मागणी आहे हक्काची ती मिळाली. बरं आता त्याच्यानंतर अंमलबजावणीचा मुद्दा राहिलेला होता, त्याच्यावर सूचना आणि बैठकी येणार होत्या, तर त्याला सुद्धा आता 5 महिन्याचा कालावधी आहे. तर यानंतर तुम्ही काही फॉलोअप घेतलाय का सूचना आणि बैठकीसाठी आणि त्याच्याबद्दल काय सांगाल? नाही फॉलोअप देण्याचं काम, माहिती देण्याचं काम सरकारचं असतं. त्यांनी दिली नाही आणि हे बघा 5-5 महिने किती हरकत आला तरी 5-5 महिने लागत नाही. यंत्रणा काय कमी नाही, कर्मचारी काय त्यांच्याकडे कमी नाहीत असं काही नाही. यंत्रणा भरपूर आहे. करायचं आहे की नाही का टाळाटाळी करायची हे त्यांच्यावर असतं. त्याच्यामुळं आम्ही 5 महिन्याचा वेळ दिलेला आहे. 4-5 महिने झाले त्याला, आता वेळ देऊ शकत नाहीत आम्ही. आता हा पावसाळ्याचा पेरणीचा काळ आहे, कामाचा काळ आहे. अशा स्थितीमध्ये लोक इकडे येऊ शकत नाहीत असं चित्र आहे. त्यांना तुमचं आवाहन काय? मी 3 दिवसापूर्वीच केलं आव्हान, आजच नाही. एकाही मराठ्यांनी इकडं आंतरवालीकडे यायचं नाही. आपली उपजीविका ही शेतावर भागती, आपण त्याच्यावर वर्षभर जगतोय. आपल्या आधी पेरणी करायची, सगळे कामं करायचे आणि मग इकडे यायचं. मी आहे ना इकडं. आता मराठी एक आहेत का नाहीत हे उभ्या जगानं बघितल्या. हां त्याच्यामुळं काही गर्दी करायची गरज नाही, एकजूट दाखायची गरज नाही. सगळ्याला आधी वाटत होतं मराठ्यांचं एकजुटीचं किंवा सभेचं रूपांतर मतात होणार नाही. ते झालं. त्याच्यामुळे ते झालेलं आहे. त्यामुळे इकडं आल्यानेच गर्दी एकजूट आहे असं थोडंच आहे. काही गरज नाही. कामं सोडून येऊ नका. मी एकटा पठ्ठ्या तुमचा मुलगा म्हणून इथं लढायला तयार आहे. साहेब, तुम्ही एक आवाहन केलं होतं की कोणाच्या उमेदवाराला तुम्ही काही पाठिंबाही दिला नव्हता, कोणाला विरोधही केला नव्हता, तरी सुद्धा समाज एकवटला हो कोरडा तुमच्या मागे निवडणुकीच्या दृष्टीने. मी काय वाईट केलं? मी समाजाच्या लेकरासाठी त्यांचे लेकरं मराठ्यांचे मोठे व्हावेत म्हणून लढतोय, मरायला तयार. मी काय वाईट करतो? ते मला मुलगा मानणारच ना माझा समाज. त्यामुळे फक्त माझं काम जे होतं ते मी त्यांना सांगितलं की तुम्ही इकडे यायचं नाही, शांततेत राहायचं. जे येतील ते. याचा अर्थ असा नाही की तुम्ही येऊच नका, कामं बुडवून यायचं नाही कुणी. आपली शेत आधी बघायचं, कारण ह्या आरक्षणामुळे समाज मोठा होणार आहे, शेतामुळं पण होणार आहे. इकडं एकीकडून वर जायचं आणि एकीकडून खाली यायचं असं व्हायला नको. दोन्ही बाजू आपल्याला सांभाळायचं. आरक्षण पण मिळवायचं आणि शेती पण कसायची, शेती पण पिकवायची. आता